कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही अशा वेगळ्या दिसताय, तुमची साडी दागिने पण काही झालं होतं का मॅडम? काही प्रॉब्लेम झाला होता का? अशा का दिसताय तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय। म्हणजे तुम्ही म्हणताय त्या मॅडम मी नाही, आणि तुम्ही माझा पाठलाग का करताय? कोण आहात तुम्ही? आणि ह्या भुवनेश्वरी मॅडम कोण आहेत? असं काय करताय, असं काय बोलताय तुम्ही मॅडम? तुम्ही किती वेश बदललात, भाषा बदलली तरी मी ओळखू शकते तुम्हाला। माफ करा, पण प्लीज तुम्ही मला भुवनेश्वरी मॅडम म्हणू नका। अहो मॅडम, असं काय करताय तुम्ही? तुम्ही चिडलाय का? मी समजू शकते तुमचं चिडणं, तुम्ही चिडा माझ्यावर, माझ्याशी भांडा तुम्ही, पण असं ओळखच यायची नाही, असं नका करू मॅडम प्लीज। मी इथे कोणालाही विचारलं ना तर 10 लोक तुम्हाला येऊन सांगतील की तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात। अख्ख्या कोल्हापुरात असं कोणीही नाहीये की जे तुम्हाला ओळखत नसेल भुवनेश्वरी मॅडम म्हणून। हो, असं कोणी कितीही सांगितलं ना तरी मी भुवनेश्वरी मॅडम नाही। मी म्हटलं ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मॅडम, माझा गैरसमज नाही होते, तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात। ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात ना? ठीक आहे, नाही आहात, पण मग कोण आहात तुम्ही? काहीतरी नाव असेल ना तुमचं? चारुलता। मॅडम सॉरी, पण तुम्ही चारुलता मॅडम? मी चारुलताच आहे। कसं शक्य आहे? फोन का लागण झालाय रे मग? कोणाला फोन करतोय? मास्तरीन बाईसनी, अजून कोणाला? पावसाळ्यात तिकडे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, काय रेंज येत जात असते, आणि खास करून या ऑफिसमध्ये। भावा तू एक काम कर, भावा उठ, अरे उठ म्हणजे लेफ्टला आहे, अरे इकडे नाही, अजून थोडा, हा तुझ्या लेफ्टला, हा बरोबर। आता फोन ट्राय कर। आयुष्य रे, खरंच 2 दांडे आल्या रे। तुला बरं माहिती कोणीकडे रेंज येते कोणीकडे नाही, जादुई केबिन बांधून ठेवले ते। भावा मला सगळं काही माहित असतं, आणि बोलावं लागतं ना कधी कधी। हरकून तुम झालेस, कोणासंग बोलतेस एवढं? कोणाशी काय, बायकोशी। कोणाच्या? माझ्या शिवानीशी रे। तर बरं तू बोल, मी जरा गोडाऊनला जाऊन येतो। गोडाऊनला जाऊन येतो। एक मिनिट मॅडम, थांबा एक मिनिट। हॅलो हा, हॅलो मास्तरीन बाई। हॅलो अधिपती, ऐका ना मला। हॅलो मॅडम, थांबा एक मिनिट, थांबा। हॅलो अधिपती, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं, तुमचा विश्वास। हॅलो ऐकू आले काय? हॅलो ऐका, तुमचा विश्वास नाही बसणार अधिपती। हॅलो आता येते काय ऐकू? हॅलो, मला ऐकू येतंय, तुम्हाला ऐकू येतंय का? अहो इथं एक तर रेंज नाही, तुम्ही तर फुल टावर धरा, रेंज मध्ये उभं राहा की जरा। मास्तरीन बाई कुणीकडे आहे तुम्ही? नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक। मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, मी आता इकडे शाळेजवळ, शाळेच्या बस स्टॉप जवळ इकडे मी, आणि हॅलो ऐकताय का? तिकडं काय करायला? बरं ऐका, मी येतो तुम्हाला न्यायला, संगडच करायला जाऊया, पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी येतो तिकडे। हा अधिपती, हॅलो मी काय म्हणलं ऐकू आलं का? हॅलो, बरं जाऊ दे, ठेवतो, पण मी तिकडे आल्यावरच बोले मग। अधिपती, मला चारुलता मॅडम भेटल्या तिथे। तरुण जावे की तरुण, आपण तिकडं खाऊया बघा, मी येतो, मग आपण जाता तर कुठेतरी मिसळ वगैरे हाणून जाऊया मग। हा नाही, मी म्हणते मी शाळेजवळच्या बस स्टॉप वर आहे, आणि इकडे मला चारुलता मॅडम भेटल्या। हो हॅलो, ऐकूया। हो जावा, आम्ही काही खेळत नाही। ऐक, हॅलो अधिपती, फोनला मुंग्या आल्यात माझ्या, मी तिकडे आल्यावर बोलतो की आपण, मग तिकडे आल्यावर मग बोलूया, इथं काहीच ऐकू येईना झाले हो नेटवर्क। हॅलो, गरम झाला फोन। हॅलो
ओ जाऊ दे, ठेवतो मी तिकडे. आलो आलो, टामदिशी येतो, झामदिशी घरला जाऊया. हॅलो हॅलो. जंगलात राहिलं तर फिर आलाय. मॅडम अरे बापरे, कुठे गेल्या चारुलता मॅडम? मी नजर ठेवायला हवी होती त्यांच्यावर. असं कसं झालं मला काही कळेनाच झालंय. चारुलता मॅडम या कशा काय? त्या गेल्या असं सांगितलं होतं बाबांनी. आणि भुवनेश्वरी मॅडम तर घरातून गेल्यात. मला काही कळतच नाही, हे कसं घडलं असेल? काय म्हणला? तेच जे तुम्ही ऐकलं, त्या चारुलता मॅडम होत्या. काय बोलायला तुम्ही? आधी म्हणला आई साहेब होत्या, फक्त जरा साध्या होत्या. आता म्हणालाय चारुलता मॅडम होत्या. काहीतरी जरा गणित हुकले काय तुमचं? आमच्या खऱ्या आई साहेब जाऊन आता लय वर्ष झाली. मलाच आठवत नाही नेमक्या त्या कशा दिसायच्या आणि काय. गेलेला माणूस येतो परत. अहो अधिपती, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ते कसं ना करू? मी माझ्या डोळ्यांनी त्यांना बघितलं, कानांनी ऐकलं. त्यांनी मला सांगितलं की ते चारुलता मॅडम आहेत. त्या स्वतः असं म्हटल्या. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, बाबांनी मला जे वर्णन सांगितलंय ना चारुलता मॅडमचं, ते ह्यांना तंतोतंत लागू पडतंय. म्हणून मी सांगते तुम्हाला, मी खरं सांगतेय. तुम्हाला आता काय सांगू आणि कसं सांगू? आमच्या खऱ्या आई साहेब ते एकदा जगातनं गेलेला माणूस येते काय परत? काय तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा गेल्यात आणि त्यांचं काय झालं होतं? माहितीये मला. मग तरी असं म्हणतोय? अहो मला त्यांनी स्वतः सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे म्हणून तर मी म्हणते ना. मग नाव असेल की, सेम नावाच्या बायका काय नसत्या तुझी? अहो नुसतं नाव नाही अधिपती, त्या तशाच दिसत पण होत्या. त्यांचं वागणं बोलणं सगळं चारुलता मॅडम सारखं होतं. त्या संग वादात काय आम्ही जिंकू शकत नाही. आमचं म्हणजे आम्हाला सांगते तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं, सोडून द्यायचं. अधिपती ऐका, मी काय म्हणते, तुम्ही एकदा त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला. ते इथेच असतील, त्या अजून लांब गेलेल्या नसतील. आपण तिकडे जाऊ, तुम्ही त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणते. उगाच खोळ्यावानी करू नका, टाइम उगाच वाया घालू नका. चला, त्या या जगात नाही आहेत. भास झाला असेल तुम्हाला, कबूल करा. चला चला. भास नाही झालाय मला अधिपती, विश्वास ठेवा माझ्यावर. हो, असं कोणी कितीही सांगितलं ना तरी मी भुवनेश्वरी मॅडम नाही. पण मग कोण आहात तुम्ही? चारुलता. खरी आणि एकमेव बायको सौभाग्यवती चारुलता चारुहास सूर्यवंशी. म्हणजे चारुलता मॅडम आणि भुवनेश्वरी मॅडम एक सारख्या दिसतात, पण विचार, स्वभाव, वर्तणूक, संस्कार, शिक्षण यामध्ये दोघींची अशी यत्किंचित तुलना होऊ शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.